बद्रीनाथ भगवानाची कथा अत्यंत पवित्र व प्रेरणादायी आहे. पुराण कथेनुसार भगवान विष्णूंनी मानव कल्याणासाठी बद्री वनात तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. त्यावेळी हिमालयात प्रचंड थंडी होती. विष्णूंना तपात अडथळा येऊ नये म्हणून माता लक्ष्मीने बद्री म्हणजेच आवळा वृक्षाचे रूप धारण करून त्यांचे संरक्षण केले. त्यामुळे हे क्षेत्र बद्रीनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. नारद मुनींच्या प्रेरणेने ऋषी मुनी येथे तप, यज्ञ व साधना करू लागले. पांडवांनी आपल्या वनवासात या स्थळी दर्शन घेतले असे मानले जाते. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान विष्णू नारायण रूपात ध्यान मुद्रेत विराजमान आहेत. ही मूर्ती काळ्या शालिग्राम दगडाची असून ती स्वयंभू मानली जाते. आदी शंकराचार्यांना ही मूर्ती अलकनंदा नदीत सापडली होती. येथील एक रहस्य म्हणजे तप्तकुंड. हिमालयातील प्रचंड थंडीतही या कुंडातील पाणी कायम गरम असते. दुसरे रहस्य म्हणजे मंदिर 6 महिने बर्फात झाकलेले असूनही मूर्ती सुरक्षित राहते. बद्रीनाथ हे 4 धामांपैकी एक असून येथे दर्शन केल्याने भक्तांची पापे नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होते.